नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग बनवते। आता वाजले 4 आणि तेव्हा मी ब्लॉग सुरू केला आहे। माझ्या लक्षातच नाही की आज ब्लॉग बनवायचं, कारण आज थोडीशी धावपळ होती आणि आज टाइम कुठे गेला ते पण कळालं नाही। तर आत्ताचं सीन असं आहे, आत्या आणि दादा गेले डाऊसला, म्हणजे माझ्या माहेरी, आणि तसंच श्रुतीला पण आणणार आहे। श्रुतीच्या आजीला पण भेटायचं होतं, त्यांच्या 2-3 कामं होते तिकडं। तर मग आत्या दादा आत्ताच गेले, ते रात्री थांबणार आहे, उद्या सकाळी येणार आहे। तर मग आता दिवसभर म्हणजे ते 1-1:30 वाजता गेले आणि ते गेले लगेच काना उठला, तेव्हापासून माझा कानाकडे लक्ष, तो झोपाना पण येईन, काहीच होई नाही। तर मग आता पटकन त्याच्या जेवणाचा वेळ झालाय संध्याकाळचा, तर त्याला जेवायला बनवते आणि नंतर झोपला तर झोपवते। तर कानाला मी आत्ताच त्याच्या पप्पांकडे देऊन आले। नेमकी आज त्यांना पण मीटिंग आहे, कधी त्यांची ह्या टाईमला मीटिंग नाही राहत, पण आज ते बोलले की मला मीटिंग आहे। तर मग म्हटलं कसं तरी ॲडजस्ट करा 10-15 मिनटं। तर मग ते बोलले हा मी सुनील दादांकडे देतो, नाही तर मी बघतो। आता बघतील ते 10-15 मिनटं कानाला, तोपर्यंत मी पटकन कामावरते। तर आज मी कानाला बनवणार आहे गरा, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं हे घालणार, आमच्या बटाटे संपले नेमकीच, तर मग त्याऐवजी केळी किंवा मग डांगर या दोन्हीपैकी एक घालते आणि मग कानाला देते। तर कामं पण माझी खूप सगळी बाकी, मला भांडे धुवायचे, भांडे लावायचे, परत कपडे काढून आणलेले ते ठेवायचे, घर झाडायचे, कानाचे कपडे धुवायचे। पण मग काय बघू आता, जेवढे होतील तेवढे आज करते, बाकीचे काही उद्या करते। पाणी गरम करायला ठेवलंय आणि पटपट तोपर्यंत एक साईडनी चहा पण बनवते, कारण मला चहा घेतल्याशिवाय काही सुचणार नाही। पिणं झालंय आणि आता बाबा बोलले की मी त्याला झोका देतो, तू आवर काम म्हणून। तर मग बाबा झोका देऊ राहिले, तोपर्यंत मी माझं पटपट सगळं काम आवरून घेते। तर आता मी भात टाकलाय शिजायला, भात झालाय आणि काना लगेचच उठला। जोपर्यंत मी भात बनवित होते तोपर्यंतच काना उठून गेला आणि आता कानाला त्याचे पप्पा सांभाळत आहे। पप्पा सांभाळत आहे, लय नाटकी पोरग आहे, शांत आहे म्हणा पण काही करीत नाही। आणि आज मला नवीन रेसिपी पण एक ट्राय करायची आहे, ते म्हणजे फक्त भातानेच तर आमचं होणार नाही, तर म्हटलं मग आहे ना थोडंसं ज्वारीच्या पिठाचे ना थोडे धिरडे करून बघूया। मग त्याचंच मी प्रिपरेशन सगळं करून घेतलंय, पीठ इथं मिक्स करून घेतलंय आणि आता त्याला थोडं परतवते आणि मग मस्त बनवते, गरम गरम बनवते। तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करून या, ऐका, तोपर्यंत तुम्ही तुमचं काम करून या, मी कानाला सांभाळते। थोडे लवकर या जेवायच्या पहिले, मग मी गरम गरम बनवून आणि तुम्ही कानाला घ्या। चला चल दादू, एवढी झोपी येते तर कमून झोपत नाही दादे, कमून झोपत नाही, त्याला झोपायचं वाटतं मग बाहेर। हा मी त्याला आता थोडंसं आहे ना फीड कर आणि जे झोपून, त्याला झोपला ना तर मग आपले जेवण वगैरे होतं उठणार नाही तो। चांगलं पोटभर फीड कर त्याला आणि ते झोपी लावून। काना आज पायल कानासोबत पहिल्यांदाच स्वयंपाक वगैरे सगळं आवडते, नाही तर दररोज मम्मी राहते, नाही तर श्रुती राहते, नाही तर कोणी ना कोणी राहतं। आज खऱ्या अर्थाने तुझी परीक्षा आहे पायल, म्हणजे आई पण तुला आज खरं अनुभवायला भेटल। ज्या सिंगल मम्मी असतील म्हणजे घरामध्ये कोणी सासू, किती किती त्रास आहे, म्हणजे बघ ना 5 मिनिटं सुद्धा बाळ एकटं नाही राहत, कसं सांभाळत असतं। त्याला सारखं कोणी ना कोणी पाहिजे असताना आपण त्याला असं खाली पण सोडू शकत नाही, कारण लय उचापती आमचं दादू, सगळेच बाळा उचापती राहतात। पण बाळाला सांभाळून घर सांभाळणं अवघड आहे ना, बाळाला सांभाळून घर सांभाळणं स्वयंपाक करणं अवघड आहे ना। हा अवघड, जास्त अवघड।
अशा फेजमध्ये ना याचे सगळे खेळणे ना याला पाहिजे नाही. त्याला नवीन नवीन पाहिजे. नवीन काहीतरी पाहिजे. याला भांडे पाहिजे, बाटल्या पाहिजे, त्याला असं दुसरं काहीतरी प्लास्टिक पाहिजे. जे दिसल ते पाहिजे नवीन नवीन. तेव्हा आता प्रत्येक गोष्ट बघू राहिला तो, ऑब्झर्व करू राहिला. किचन मध्ये आल्यावर तर जास्त गोष्टी दिसतात, तो हेच काम करतो.